अधिवेशन आता संपलेलं आहे, त्याच्यामुळे मी माझ्या मतदारसंघामध्ये काम करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यामुळे निश्चितपणे मला एक गोष्ट सांगतो की देवाची सातत्याने माझ्यात उभा राहिली. आणि त्याच्यामुळे मी काल आलो दुपारी सिंधुदुर्गमध्ये, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाच्या विकासाच्या आराखड्याच्या संदर्भात काही DPR बनवण्याचे काम ही तातडीने हाती घेतलेले आहे, की जेणेकरून पर्यटनाची सुरुवात ही मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्गमध्ये झाली पाहिजे. आणि माझी खात्री आहे की येत्या 2-3 दिवसामध्ये आम्ही हे काम पूर्ण करू आणि एक चांगला निधी हा सिंधुदुर्ग जिल्ह्याला उपलब्ध होऊ शकेल. त्या दृष्टीने काम करत असतानाच आज सिंधुरत्नाची बैठक होती. 2 तारीखला मी ब्राझीलला जातोय. ब्राझील देशाने काजूमध्ये खूप काम केलेलं आहे. काजूचा जो रस असतो, या रसाचा जो एक काजूला विशिष्ट वास असतो रसाला, हा दूर करण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. त्याच्यामुळे काजूपासून बियर सुद्धा बनते तिथं, काजूपासून वाईन बनते, काजूपासून कोका कोला सारखं फेसाळणारं पेय बनतं. खरं तर मी ज्यावेळेला चांदा ते बांधाचा अध्यक्ष होतो त्यावेळेला 2 कोटी रुपये कोकण कृषी विद्यापीठाला दिलेलं होतं, आणि त्याने सुद्धा फेसाळणारं पेय हे तयार केलेलं आहे. परंतु त्याला मिल्की कलर असतो, म्हणजे दुधासारखा रंग असतो, आणि इथं त्यांनी जे तयार केलं ते पूर्णपणे ट्रान्सपरंट असतं. पण एवढंच त्याचं वैशिष्ट्य नाही. आम्ही आता काय करतोय की आम्ही शेतकऱ्यांना व्यक्त देतोय, आणि त्यांनी रस हा त्यांच्या याच्यावर काढावा शेतावर, आणि तो त्यांना उकळण्यासाठी आम्ही साहित्य दिलेलं आहे. रस उकळल्यानंतर तो तसाच राहतो, आणि मग तो सगळा रस हा कोकण कृषी विद्यापीठ विकत येईल. त्याच्यासाठी आजच मी 30 लाख रुपये हे कोकण कृषी विद्यापीठाने जी मागणी केली होती ट्रान्सपोर्टेशनसाठी आणि प्रोसेसिंगसाठी, हे सगळे पैसे त्यांना रिलीज केलेले. त्यामुळे येत्या सीझन पासून रेग्युलरली काजूचा रस करू. पण ब्राझीलला जाण्यामागचं उद्दिष्ट असं आहे की ब्राझीलला अतिशय ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, आणि आपण बघतो की आपल्याकडे काजूचं बी काढल्यानंतर बोंड फेकून दिलं जातं. बोंडापासून ते रस तर काढतातच, परंतु बोंडाचा जो चोथा शिल्लक राहतात, ज्याला आपण पल्प म्हणू शकतो, या पल्प पासून आर्टिफिशियल मीठ तयार होतं. जसं मटन आहे, चिकन आहे, तशा तऱ्हेचं तयार होतं. त्याचे ते पॅटीस तयार करतात, आणि जगभरामध्ये जसं मॅकडोनाल्डचे शॉप्स आहेत तसे वेगान फूड विकण्याचे शॉप्स आहेत, आणि त्याच्यामध्ये हे विकलं जातं. तर आपल्याकडे जर आपण बोंबूला दर देऊ शकतो तर आपली पूर्ण अर्थव्यवस्था बदलू शकेल, आणि त्या दृष्टीने ही महत्वाचं आहे. मी स्वतः तर जाणार आहे, मी स्वतःच्या खर्चाने, परंतु जर कोणाला येण्यामध्ये इंटरेस्ट असतील तर त्या स्वतःच्या खर्चाने यायला लागेल. फक्त 2 जिल्हाधिकारी आमचे, एक सिंधुदुर्ग आणि एक रत्नागिरी. कोकण कृषी विद्यापीठाचा प्रतिनिधी एक शासकीय खर्चाने त्यांना त्या ठिकाणी येण्यात येईल, आणि लवकरात लवकर हे युनिट एस्टॅब्लिश करावं असं माझा स्वतःचा मानस आहे. एक देवाने संधी दिलेली आहे की मंत्री होतो त्याला खूप मंत्रिपदाची कामं असायची. आता फुल कॉन्सन्ट्रेशन हे सिंधुदुर्ग जिल्ह्यावर आणि कोकणावर आहे. विशेषतः सिंधुदुर्ग रत्नागिरी दोन्ही जिल्ह्याची जी समिती आहे त्याचा मी अध्यक्ष आहे, आणि त्याच्यामुळे त्या माध्यमातून आपण मी चांदा ते बांधाची मिटिंग घेतली, आणि जवळजवळ 2 तास ही मिटिंग चालू केली. चांदा ते बांधाचं सगळं जे काय सँक्शन्स आहेत त्यांनी सगळ्या सँक्शन्स केलेले, त्याने 31 मार्च पर्यंत हा सगळा निधी चांदा ते बांधाचा हा वेगवेगळ्या प्रकल्पाने खर्च होतो. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे जिल्हे पर्यटन जिल्हे, त्याच्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा विशेषतः पर्यटन जिल्हा आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटन होत असतात. आपल्याला या ठिकाणी पुढच्या काळामध्ये चांगल्यापैकी बदल झालेला आहे. आपण जसं केरळमधल्या खाड्या या तिथे नेहमी ऍक्टिव्हिटी चालू नसते, म्हणजे हाऊस बोट्स असतात, कॉमन बोट्स असतात, त्या मोठ्या प्रमाणात आम्ही इंट्रोड्यूस करतो आमच्या खाड्यांमध्ये. आणि आमच्या खाड्यांचं वैशिष्ट्य असं आहे की केरळच्या खाड्या ह्या प्रदूषित आहेत, आमच्या खाड्या प्रदूषित नाही. दुसरं कसं आहे की केरळच्या खाडीच्या भोवती फक्त नारळाची झाडं असतात, ज्याला मोनोक्रॉप म्हणतात. आमच्याकडे जेवढी बायोडायव्हर्सिटी आहे संपूर्ण भारतामध्ये एवढी बायोडायव्हर्सिटी, कारण याचे आपण ज्या वेळेला
चीफ हायड्रोग्राफर भारताचे ते सिंधुदुर्गमध्ये आले होते. त्यांच्यावरून मी तेरेखोल नदीची पाहणी केली. त्याला त्याने मला सांगितलं की संपूर्ण भारतात एवढी बायोडायव्हर्सिटी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची झाडं कुठल्याही खाडीच्या किनाऱ्यावर. त्याच्यामुळे आपलं हे वैशिष्ट्य आपल्याला जगापर्यंत नेलं पाहिजे. आणि सिंधुदुर्ग जिल्हा पुढच्या काळामध्ये गोव्याला कॉम्पिटिशन ठरला पाहिजे. त्यामुळे एवढ्यापुरतं आपलं इष्ट मर्यादित आहे. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात बागायती आहे. त्या बागायतीमध्ये इंटरक्रॉपिंग नाही. 27 तारीखला मी तिन्ही जे बागायतदार आहेत त्यामध्ये मेनली नारळ, सुपारी, काजू आणि आंबा या बागायतदारांची मिटिंग ठेवलेली आहे. इंटरक्रॉपिंगला आम्ही जे हे देतो म्हणजे समजा नारळाची झाडं असतील आणि तिथे मिरीची रोपं वाटायचे आम्ही सगळे विनामूल्य देतो. काजू सारख्या बागेमध्ये आपल्याला ज्याला आपण सुरण म्हणतो किंवा करांदा म्हणतो त्याची लागवड होऊ शकते. आणि त्याला जर पाणी दिलं तर काजूचं स्वतःचं उत्पन्न 1.5 पटीने वाढू शकतं. हा एक चमत्कार आहे. त्याच्यामुळे एवढी वर्ष मी ह्या सगळ्या स्कीम दिल्या पण लोकांपर्यंत पोहोचू शकल्या नाही. कदाचित देवाची इच्छा अशी असेल की स्वतः याच्यामध्ये लक्ष घालावं आणि आपल्या जिल्ह्याचं आणि कोकणाचं कुठेतरी उजळायचं असेल आणि त्याच्यासाठी ही संधी देवाने दिलेली असेल स्वतःसमोर. त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये अधिकाऱ्यांना या स्कीम मुळात समजून जसं आपण गव्हर्नमेंट एम्पोरियम दिलंय सावंतवाडीला रघुनाथ मार्केट. तर रघुनाथ मार्केटचं वैशिष्ट्य असं की ती ऑलरेडी एअर कंडिशन केलेली आहे. त्याच्यामध्ये सर्व तऱ्हेच्या शोकेसेस बसवलेले आहेत, वुडन फ्लोरिंग आहे. म्हणजे हे सगळ्या फॅसिलिटीज असताना सुद्धा तिथं एम्पोरियम चालू होऊ शकला नाही कारण ज्या MSSIDC कडे हे दिलेलं आहे त्यांना कन्सेप्ट लक्षात आला. त्याच्यामध्ये कसं आहे की महाराष्ट्राचं वैशिष्ट्य काय आहे. समजा पैठणी हे जर महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असेल तर पैठणी मॅन्युफॅक्चर करणाऱ्या 5-6 लोकांना आपण त्याच्यामध्ये विनामूल्य जागा देतो आणि मग तिथली जी पैठणी विकली जाईल ती जो MSSIDCचा मनुष्य कलेक्शन करेल तो त्याच्यावर 5% 10% आपला जो काही चार्ज आहे कारण एअर कंडिशनरचं बिल भरायला लागेल, तिथलं भाडं भरायला लागेल, अनेक गोष्टी ज्या आहेत तो त्याच्यामधून वसूल करू शकेल. परंतु पैठणीमध्ये त्याला इन्व्हेस्टमेंट करायला लागतात. हा एक सेक्शन झाला ज्याच्यामध्ये कपडे, सेल, पैठणी जे काय महाराष्ट्रामध्ये ते असेल. दुसरा जो रो आहे त्याच्यामध्ये कोल्हापुरी चप्पल आहे, औरंगाबादला तयार होणारे राष्ट्रीय वस्तू असतील, अनेक ठिकाणी दगडाच्या वस्तू तयार करतात, त्या दगडाच्या वस्तू असतील, काही ठिकाणी पॉटरीज मातीच्या पॉटरीज चांगल्या तयार करतात. हे सगळं त्या एम्पोरियम मध्ये आहे. जेणेकरून पर्यटक ते एम्पोरियम बघायलाच आले पाहिजे. तर हे काय होतं मला आता वेळ असल्यामुळे मी डिटेल मीटिंग घेऊ शकतो, त्यांना समजावून सांगू शकतो. तुम्हाला पैसे का दिले, तुम्हाला कॉम्प्युटर घ्यायला पैसे दिले, तुम्हाला पैसे का दिले तर त्याच्या वस्तू ज्या स्टोअर केल्या पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी रॅक्स करायला लागल्या त्याच्यासाठी तुम्हाला पैसे दिले. परंतु वस्तू खरेदी तुम्ही नाही करायची, वस्तू त्यांना आपण बसायची जागा द्यायची आहे. आणि हे एम्पोरियम 1 महिन्याच्या आत मी चालू करून दाखवणार कारण सगळ्यांनाच मी 27ला मी पुन्हा मीटिंग ठेवली आहे रत्नसिंह आणि रत्नमधून आपण मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण पर्यटनाचा विकास. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आम्ही जो आता DPR तयार करतोय त्याच्यामध्ये गोल्फ कोर्स आहे, त्याच्यामध्ये ऍडव्हेंचर स्पोर्ट्स आहे, त्याच्यामध्ये विलेज टुरिझम आहे, याच्यामध्ये लेक टुरिझम आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण बॅकवॉटर टुरिझम आहे. इतक्या वेळेला एवढ्या जर आम्ही येत्या वर्षभरामध्ये याचे इम्प्लिमेंटेशन करू शकलो सिंधुदुर्ग वेगळ्या हाईटवर असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं केलं पाहिजे. हे करत असताना आपल्याकडे आंब्याची जुनी झाडं आहेत त्याचं प्रुनिंग केअर करण्यासाठी आमची मोठी स्कीम होती, त्याला रिस्पॉन्स मिळालेला नाही. त्या सगळ्या बागायतदारांना सुद्धा मी 27 तारीखला बोलवलेलं आहे. काही गोष्टी ज्या आमच्या अत्यंत यशस्वीपणे चालू आहेत त्याच्यामध्ये कोंबड्यांची जी स्कीम आहे सगळ्यात यशस्वी आहे. त्याच्यामध्ये 4000 महिला काम करतात. म्हणजे साधारणपणे ज्याला फुल प्रोडक्शनला येईल त्याला दिवसाला 2 लाख अंडी ही मिळायला लागतील आणि साधारण ह्या अंडी 10 रुपयाने असं विकत घेण्याचा करार आहे. 20 लाख रुपये रोजचे हे निव्वळ अंड्यांचे होऊ शकते. त्यात A2 मिल्कची स्कीम काढली, त्याला सो इंटिग्रेटर बघितलेला आहे. त्याच्यामुळे त्याचं जे तूप आहे हे प्रीमियम कॉस्टला विकलं जाईल, A2 मिल्क प्रीमियम कॉस्टला विकत घेतलं जाईल. शेतकऱ्याची अर्थव्यवस्था कशी बदलत जाईल ह्याचं उदाहरण आपल्याला जिवंत उदाहरण सिंधुदुर्गमध्ये क्रिएट करायचं आणि त्याच्यासाठी फूड सिक्युरिटी आर्मी आपण तयार केलेला आहे. मुलांना मिलिटरीसारखं ट्रेनिंग दिलेलं आहे, त्यांना वेगवेगळे इक्विपमेंट दिलेले आहेत. ही स्वतः मीटिंग घेतल्यानंतर फरक काय पडतो की मी लगेच
जे कमिशनर असतात त्यांच्याशी बोलतो. एखाद्या स्कीमचा GR निघालेला नसेल तर तो काढायला लावतो. कारण माझ्या महाराष्ट्राच्या स्तरावर खूप चांगले संबंध संपूर्ण प्रशासनामध्ये आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्याच गोष्टींना आता पुढे गती मिळणार आहे. मग ती शेअर मेंटेनची स्कीम असेल तर तिथे कंपल्सरी डिपार्टमेंटचं असं होतं की तुम्ही इंटिग्रेटरच्या थ्रूच खरेदी केली पाहिजे. पण आपण बघितलं की इंटिग्रेटरच्या घेतलेल्या शेअर मेल्या तर ते जबाबदारीला मग पुढे येत नाही. त्याच्यामुळे पूर्वी जे आम्ही काय करत होतो की आम्ही डायरेक्ट विकत घेत होतो शेअर आणि त्या शेतकऱ्यांना देत होतो. तर त्याचं ते पुन्हा सुरू करावं अशी स्वामी सजेशन गव्हर्नमेंटला दिलेली आहे. शेवटी मी ज्यावेळेला त्याच्यामध्ये काम करतो त्यावेळेला त्याला एक मोठा दबाव हा वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवर सुद्धा येणार आहे की वेळेमध्ये काम पूर्ण करा आणि ह्या दृष्टीने सुद्धा चांगला असा रिस्पॉन्स पूर्वी जिल्ह्यातले अधिकारी देत आहेत. फिशरीजच्या संदर्भात आपण जे अनेक स्कीम केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण इन्सुलेटेड व्हॅन्स देतो, आउटबोर्ड इंजिन देतो, महिलांना स्कूटर्स देतो. या सगळ्याचं वितरण आता चालू आहे. त्याच्यावरही जे कलावंत आहेत त्यांना आपण बसेस दिलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांचा प्रवासाचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे आणि उद्योगाचं नवीन दालन त्यांच्यासाठी खुलं होणार आहे. तिथं जसं आपण बसेस देतोय तशाच टुरिस्टना छोट्या छोट्या गावामध्ये नेल्याशिवाय छोट्या गावामधलं पर्यटन वाढणार नाही. म्हणून आपण लक्झरी बसेस खरेदी केलेल्या आहेत आणि ज्या महिलांचे बचत गट आहेत त्यांना या लक्झरी बसेस आपण चालवायला देणार. या बसेस साधारण 31 तारीख नंतर उपलब्ध होते. त्यानंतर हाऊसबोट आपण मोठ्या प्रमाणात पुणे खाड्यामध्ये म्हणजे विजयदुर्ग त्याच्यानंतर तारकर्ली आणि तेरेपूर तिन्ही त्यामध्ये मोठ्या प्रमाणात हाऊसबोट सुरू करतोय. हे सगळं केल्यानंतर जिल्ह्याला एका वेगळ्या दिशेने आपण नेण्यामध्ये यशस्वी याची मला खात्री आहे. आणि इतर अनेक जे आम्ही स्कीम दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये विजयदुर्गला आपण आंगडे हे जे आपल्या त्याला सरकोल म्हणायचे सर सेनापती त्यांच्या नाविक दलाचे होते त्यांचं स्मारक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्याच्याचबरोबर एक छोटस रिसॉर्ट हे विजयदुर्गच्या जवळ होतंय. त्याच्याचबरोबर आपण ज्या ठिकाणी ऍडव्हेंचर स्पोर्ट्स करतो त्या ठिकाणी छोटस रिसॉर्ट असणार. ज्या ठिकाणी आपण कोर्स करतोय त्या ठिकाणी कन्व्हेन्शन सेंटर 5 स्टार हॉटेल असणार आहे. आणि हे सगळे प्रकल्प एका वेळेला होत आहेत आणि हे करण्यासाठीच कदाचित मला देवाने संधी दिली असावी की अधिकचा वेळ आम्ही माझ्या रिजनला कोकणाला द्यावं. आणि याच्यामधून मग इतर जे अनेक प्रकल्प जे अर्धवट राहिले त्याच्यामध्ये मॅनग्रोव वॉकचा प्रकल्प आहे जो 15 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे. या ठिकाणी मल्टीस्पेशिस हॅचरी मी मंजूर करून घेतली होती ती जवळजवळ 150 कोटी रुपयाची आहे. सगळं आता जागा राहण्यात लागेल. फिशिंग विलेजच्या कामाचं 3,50,00,000 टेंडर निघालेलं आहे. ह्या सगळ्याची अंमलबजावणी करायला लागते आणि याच्यासाठी कोऑर्डिनेशन करण्यासाठी आमचे जिल्हाधिकारी उत्कृष्टपणे काम करतायत. तर सगळ्या अधिकाऱ्यांना कामाला लावलेलं आहे. आणि आपण बघितलं की आज मी आलो, आज 24 तारीख आहे, लगेच 27ला मी पुन्हा मीटिंग. त्याच्यामुळे कॉन्स्टंटली मीटिंग होत राहतील, इम्प्लिमेंटेशन होत राहतील आणि लोकांना रोज नवीन काहीतरी उभं राहिलेलं बघायला सुद्धा. अशा तऱ्हेने आपल्याला मी जी काही कमिटमेंट केलेली होती माझ्या मतदारसंघातल्या लोकांना केलेली होती ही मी पूर्ण करतोय आणि जिल्हावासियांना माझ्यातून ज्या अपेक्षा आहेत त्या मी पूर्ण करतोय. सुदैवाने कोकणाशी संबंधित अतिशय दोन महत्वाची खाती ही नितेशजींकडे आलेली आहेत. त्याच्यामुळे एक बंदर खातं आहे आणि दुसरं फिशरीज हे खातं आहे. ही दोन्ही अतिशय महत्वाची खाती आहे. ती खाती चालवत असताना माझं त्या फील्ड मधलं जे काही नॉलेज असेल ते पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभं राहील. मी फिशरीजच्या संदर्भात अभ्यास करण्यासाठी केरळच्या किमान 10 तरी ट्रिप केलेल्या. केरळ हे भारतामध्ये सर्वात फिशिंग मध्ये सर्वात आघाडीचं राज्य आहे. परंतु त्याच्याच बरोबर आपल्या सरकारने एक कमिटी नेमली होती आणि जगभरामधल्या ज्या चांगल्या फिशिंगच्या प्रॅक्टिसेस आहेत, मार्केट्स आहेत, याचा एक अहवाल तयार केलेला. तो अहवालाचा सुद्धा मी खूप अभ्यास केलेला आहे. हे फिशिंगच्या संदर्भात काम करत असताना आपल्याला फिश फार्मिंग ज्याला आपण ॲक्वाकल्चर याला मोठ्या प्रमाणात स्कोप आहे आणि आपली मल्टी स्पेशिस हॅचरी ही त्याच्यासाठीच आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही बघाल की त्या काळामध्ये आपण जसं फिशिंग मध्ये काम करू तसंच ऑर्नामेंटल फिशचं आपला प्रोजेक्ट पूर्ण झालेला आहे. आता त्या संदर्भात जे तरुण आहेत त्यांचं ट्रेनिंग सुरू होईल आणि त्याला फार मोठं मार्केट हे ऑर्नामेंटल फिशचं भारतामध्ये आणि जगभरामध्ये तर खूप मोठा रोजगार हा आपल्या लोकांना उपलब्ध आहे.
प्रत्येक ठिकाणी छोटे असं करत प्रचंड रोजगार हा आम्ही निर्माण करतोय. अनेक ज्या फॅमिलीज आहेत त्यांना आम्ही स्वतःच्या मालकीचे हॉटेल्स देतोय, 5 रूमची हॉटेल्स देतोय. आणि हे जर असंच चालू राहिलं तर माझी खात्री आहे की चांगली जागृती ही लोकांच्या मध्ये होईल. ज्याला आम्ही फूड सिक्युरिटी आर्मी तयार करतोय त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना आपण मिलिटरी सारखं ट्रेनिंग देणार, त्यांना सगळ्या तऱ्हेच्या इक्विपमेंट देणार आहे आणि ते लोकांना शेत नांगरून देणार, शेत लावून देतील, शेत कापून देतील, तिथं बंधारे बांधायचे तिथं बंधारे बांधतील. जसं आपली मिलिटरी काम करते देशासाठी तसं ते आपल्या भागासाठी काम करते. आणि हा एक आगळा वेगळा प्रयोग आहे जो केरळ राज्याने यशस्वीपूर्वक दाखवला, पण तो आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणलेला आहे. त्याच्यासाठी एकंदर 15 युनिट्स ही शेतकऱ्यांची तयार झालेली आहे. आणि याच्यामध्ये काही अडचणी होत्या, म्हणजे त्यांना जी किंमत आपल्या रेग्युलर स्कीमची असते 20 लाखांनी त्याला मर्यादा होते, ही मर्यादा या स्कीमच्या संदर्भात असू नये असा प्रस्ताव मी आजच त्या डिपार्टमेंटकडे पाठवलाय. त्याला सुद्धा यश येईल याची मला खात्री आहे. आणि एकंदरीतच तुम्ही बघितलं तर आपला जिल्हा एका विशिष्ट दिशेने प्रगती करायला सुरुवात केलेली आहे. आणि आपल्याला सांगू इच्छितो की मी नुसतं सांगून थांबलेलं नाही, लगेच कामाला सुरुवात केली. ब्राझीलला मी 2 तारीखला गेली, 8ला परत आल्यानंतर मगपासून पुन्हा जिल्ह्यामध्ये आज मी आलो. आज मी मला जायला लागेल का मुंबईला काही काम आहे, परंतु 26, 27, 28 तिन्ही दिवशी मी सिंधुदुर्गमध्ये आहे. अनेक महत्वाच्या मीटिंग ठेवलेल्या आहेत, अनेक प्रकल्प त्यांना गती द्यायची आहे. आणि त्याच्याच बरोबर व्यक्तिशः आम्ही कुठल्याच आमच्या कुटुंबाला सुद्धा वेळ देऊ शकतो. अनेक वर्षांची परंपरा आहे, अनेक पिढ्यांची परंपरा आहे, ती सुद्धा कायम ठेवली पाहिजे. कारण माझ्या जिंकण्यामध्ये फार मोठा वाटा आमच्या कुटुंबाचं जे योगदान राहिलं समाजाला त्याचा राहिलेला आहे. त्यामुळे ते सुद्धा पुढे कायम ठेवायला लागेल. एक ही संधी दिलेली आहे जी काही वर्ष मिळते त्याच्यामध्ये आपण हे काम करू शकतो. त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचं सहकार्य लाभेल अशी अपेक्षा करतो. आमच्या सर्व ख्रिस्ती बांधवांना मी ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा देतोय. त्यांना मी रेग्युलरली जाहिराती देतो, त्यांनी त्या जाहिराती छापाव्या. त्यांना आता मी सांगू शकत नाही मजकूर वगैरे, आपण हे करावं. मी ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा द्याव्या. आपली एक परंपरा राहिलेली आहे. मी दर क्रिसमसला मिडनाईट मास अटेंड करतो आणि त्यावेळेला शुभेच्छा देतो. आणि ती परंपरा गेली 20-25 वर्ष कायम आहे. आणि आमचे सगळे बांधव ते ख्रिश्चन असतील, मुस्लिम असतील, एकीने सगळे राहतात, एकत्र राहतात. त्यांच्यामध्ये एक सामाजिक ऐक्य आहे ते सुद्धा कायम राहावं. आणि विशेषतः ख्रिस्ती समाज हा खूप शांतता प्रिय समाज समजला जातो. आणि सावंतवाडी संस्थानचे जो करार पोर्तुगीज सरकारबरोबर होता त्याप्रमाणे 2 तालुके हे पोर्तुगीजांना दिले गेले. त्याच्यामध्ये एक पेडणे आहे आणि दुसरा साखळी आहे. आणि त्याच्याचबरोबर ख्रिश्चन धर्माचा प्रसार सुद्धा करण्याची मुभा ही त्यांना देण्यात आली. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन समाज हा माझ्या मतदारसंघामध्ये आहे. आणि त्याचं खूप मोठं योगदान हे आमच्या विकासाला सुद्धा आहे. त्या सगळ्यांचे मी आभारी आहे. मनापासून हा शुभेच्छा देतो. आणि हे लवकरच नवीन वर्ष सुद्धा येत आहे. त्या नवीन वर्षाच्या सर्व सिंधुदुर्गवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो. खरं नवीन वर्षामध्ये सिंधुदुर्गला यायला मिळावं म्हणून सगळे पर्यटक उत्सुक असतात, पण आपल्याकडे एवढ्या राहण्याच्या सुविधा सुद्धा आहेत. ते हॉटेल सगळे आजपासूनच फुल झाले, त्याच्यामुळे लोक येतील. पण मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो की ते 6 महिन्यामध्ये किमान 600 रूम्स आम्ही नव्याने तयार तेवढ्या आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे. त्यामुळे सिंधुरत्नामधून दिलेल्या कॉटेज 500 रूम्स क्रिएट होत आणि इतर 100 वेगवेगळ्या खाजगी बांधल्या लगेच इथे 6 महिन्यामध्ये आम्हाला उभ्या करायच्या आहेत. त्या आम्ही उभ्या करून दाखवू. आणि जिल्हा एका वेगाने वाटचाल करत असताना विशेषतः कुडाळचे आमदार उदय राणी यांचं सुद्धा एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असतं. मी मोठ्या प्रमाणामध्ये सिंधुरत्नामधील लाईनची कामं देतोय. म्हणजे आमच्याकडे अनेक जे पर्यटनाचे प्रकल्प आहेत तिथं पुरेशा दाबाने वीज पुरवठा होत आहे. तर मला त्यांचं कौतुक करायचं की त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये कुठे कमी दाबाने वीज पुरवठा संपूर्ण यादी काढली आणि मला पाठवली. आणि सगळीची सगळी यादी मंजूर. कारण असं आहे की एखादा तरुण ज्या वेळेला अशा जनतेच्या प्रश्नामध्ये लक्ष घालते त्याला त्याच्यामध्ये आपली ताकद सुद्धा
उभी राहिली पाहिजे. मी यादी सगळी दिली आहे, पण त्यात असं सिलेक्टिव्हली थोडं आपली प्रायोरिटी दिली पाहिजे. या वर्षी कुठली घ्यायची, पुढच्या वर्षी कुठली घ्यायची. आणि त्याच्याबरोबर राणे साहेबांचं नेहमीच मार्गदर्शन या जिल्ह्याला लाभत आलेलं आहे. मला सुद्धा ते लागतं. म्हणजे मला मंत्रिपद मिळाल्याबद्दल मला जेवढं वाईट वाटलं नसेल एवढं राणे साहेबांना वाईट वाटलं. त्यांना लगेच मला फोन आला, अजिबात तू हे करू नकोस, काम करत राहा. मी तुम्हाला एकच गोष्ट म्हणते, मी साईबांचा मला जी संधी द्यायची ती साईबाबा होते. आणि त्याच्यामुळे कोणी असं समजण्याचं कारण नाही. अनेक लोकांनी प्रयत्न सुद्धा केले मला मंत्रिपद मिळू नये म्हणून. त्याची मला कीव आहे. मला कधी माझं मंत्रिपद हे माझं देव ठरवलं. मी कदाचित मंत्र्यापेक्षा सुद्धा वरच्या पदावर नाही आणि ते पद द्यायला माझा साईबाबा. आणि मला नेहमीच पाठिंबा केंद्रामधल्या नेत्यांचा सुद्धा राहिलेला आहे, राज्यातल्या नेत्यांचा राहिलेला आहे. आणि त्याच्यामुळे मला अजिबात वाटत नाही. मी नेहमी सांगितलं की मला ही थोडीफार जी आता मोकळा श्वास घ्यायला संधी मिळाली त्याच्याबद्दल मला आनंद होतो. तुमच्यावर कुठे बोलायला मिळतं. मी आमचे पत्रकार आले नागपूरला गेले तेवढं 2 तास होतं. म्हणजे बरं वाटलं, एकदम फ्रेश वाटलं आणि मस्त वाटलं. आमच्याकडचे कार्यकर्ते गेले त्यांच्यावर बोलू शकलो. नाहीतर ह्या उचला पण त्या उचला पण चालू असतात. मी माझी सगळी कामं पूर्ण केली त्याचा मला आनंद आहे. आणि तुम्हाला एकच गोष्ट सांग, कुठल्याही काम कुठल्याही मंत्र्यांनी केली नसते. ते काम माझ्या प्रत्येक ते शिक्षण विभाग असू दे, तो मराठी भाषा विभाग असू दे किंवा मराठी मुंबई शहराचा भाग असतो. आणि मी लवकर त्याची पुस्तकं प्रसिद्ध करेन आणि नंतर तुमच्या लक्षात येईल की कुठल्याही परिस्थितीत आपली मान अभिमानाने ताटली जाईल. असंच काम तुम्ही सुद्धा केलंय, त्याच्या पुढे सुद्धा करत राहील. आणि त्याच्यामुळे आपल्या सर्व पत्रकारांचं त्यांनी जे सहकार्य केलंय त्याच्याबद्दल मनापासून आभार मानतो. आणि पुढच्या काळामध्ये मार्गक्रमण करत असताना तुमचे जे विचार असतील आपल्या जिल्ह्याच्या विकासाचे असतील ते तुम्ही माझ्याशी हे केलं. आणि मला एक फार मोठा ऍडव्हान्टेज असा आहे की प्रशासनामधले जवळजवळ सगळ्या मीडियामधून तुम्ही जी मला प्रसिद्धी दिली आणि मी मुख्य प्रवक्ता झाल्यामुळे तिथं मला ती संधी मिळाली. डिपार्टमेंटमध्ये काम केल्यामुळे तो आदर आणि सहकार्य मिळालं. त्या सगळ्यांचा एकत्रित वापर मी आमदार म्हणून होऊ शकेल याची मला खात्री आहे. आणि त्याच्यामुळे आमदार म्हणून मी कमी पडलो 100%. मंत्री म्हणून कधीच कमी पडलो नाही. मंत्री एवढ्या वेळा केला आणि एवढ्या इम्पॉर्टंट डिपार्टमेंटचं केलं की माझ्या मतदारसंघामध्ये मी कधी येऊच शकलो नाही. आणि माझं रेकॉर्ड आहे की कुठलाही गृहराज्यमंत्री दुसऱ्यांदा निवडून आलेलं नाही. महाराष्ट्र दुसऱ्यांदा निवडून आलं. सावंतवाडी मतदारसंघामध्ये 3 वेळा कोणच निवडून आलं नाही. कंटिन्युअस 3 वेळा मी निवडून आलो. आणि मला माहिती नाही जिल्ह्यामध्ये कंटिन्युअस 4 वेळा पण निवडून आला की नाही ते तुम्हाला चेक करायला लागेल. पण ते सुद्धा आमच्या मतदारसंघातल्या लोकांनी खूप करून दाखवलं. त्याच्यामुळे माझी सगळ्यात मोठी जबाबदारी माझ्यावर कोणाची असेल तर ती सावंतवाडी मतदारसंघातल्या लोकांची. जी परंपरा त्यांनी मधु दंडवते साहेबांच्या बाबतीत दाखवली, त्यांनी माझ्या बाबतीत दाखवली की दंडवते साहेब काम करायचे भारताच्या संसदेमध्ये, पण प्रेम मात्र करायची सिंधी भेटली. मी काम करत राहिलो महाराष्ट्रासाठी, प्रेम करत राहिले आमच्या मतदारसंघाची. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे त्यांना जेवढं मिळेल मी तुम्हाला म्हणतो महाराष्ट्रात कुठल्याही मतदारसंघात मिळत नाही एवढ्या सुविधा मी त्यांना मिळवून मी आपलं